सन्माननीय आपले देशाचे पंतप्रधान यांनी 5000 वर्षापेक्षाही जास्त जे योगशास्त्र आपलं आहे अध्यक्ष महाराज त्या संदर्भामध्ये 27 सप्टेंबर 2014 ला युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये अध्यक्ष महाराज विषय मांडला। या विषयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून साजरा करावा या विषयाला अध्यक्ष महाराज 177 सदस्यांनी राष्ट्रांनी पाठिंबा दिला आणि अध्यक्ष महाराज योगाच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस अधिकृतपणे सुरू झाला। 21 जून निवड झाली। आमच्याकडे मात्र अशी गंमत होती अध्यक्ष महाराज की या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज आपण योग आयोगाच्या संदर्भात आपण निर्णय केला की या राज्यामध्ये योग आयोग व्हावा। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज पत्रही दिलं। पण अध्यक्ष महाराज हा योग आयोगाची चर्चा इथं व्हावी मी अध्यक्ष महाराज 12 वेळा चर्चा पुढे गेली। ठीक आहे, काही कारणास्तव 12 वेळा विधानसभेच्या कामकाज पत्रिकेवर दाखवली जायची पण पुन्हा चर्चा दुसऱ्या दिवशी दाखवली जायची। अध्यक्ष महाराज आज अनुमती दिली, खरं तर आपल्याला धन्यवाद। पण अध्यक्ष महाराज मी एक कागद तुम्हाला देतो। अध्यक्ष महाराज एखाद्या विषयाला अध्यक्ष महाराज कशा पद्धतीने अध्यक्ष महाराज त्या विषयाची गंभीरता कमी केली जाते। योग आयोगाच्या संदर्भात योग आयोग स्थापन करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खरं तर अध्यक्ष महाराज हा प्रस्ताव त्वरित सादर करावा असा शिरा दिला, एका चांगल्या भूमिकेने केला। अध्यक्ष महाराज युगपुरुष विश्वगौरव नरेंद्र मोदींना साजेसा असा अध्यक्ष महाराज त्या प्रस्तावावरचा शिरा होता। पण अध्यक्ष महाराज आपल्या मंत्रालयामध्ये अध्यक्ष महाराज हा या प्रस्तावाची कोणत्या विभागाने योग आयोग करावा या गहन चर्चेत अध्यक्ष महाराज 1.5 वर्ष संपून गेले। 27 जानेवारी 25 ला सीएम साहेबांना मी पत्र दिले, त्यांनी शिरा दिला। 30 जानेवारी 25 सीएम साहेबांच्या टपाल विभागातून 3:26 मी टपाल घेऊन गेलो, स्वतः गेलो अध्यक्ष महाराज। सदर पत्र मुख्य सचिव श्रीमती सैनिक मॅडम यांच्याकडे गेलं अध्यक्ष महाराज 3 फरवरी 25। मग 4 फरवरी 25 ला आरोग्य विभागाच्या टपाल कक्षात गेलं। मग अध्यक्ष महाराज 6 फरवरी 25 ला अवर सचिव कुंडगे यांच्याकडे गेलं। 11 फरवरीला अध्यक्ष महाराज सचिवांसमोर ती नसती गेले आरोग्य विभागाच्या। मग ते त्यामध्ये लिहितात की हा विषय आरोग्य विभागाचा येत नाही। म्हणजे आपल्याकडचं कन्फ्युजन कसं असतं अध्यक्ष महाराज, हा विषय आरोग्य विभागाचा येत नाही। मग 6 मार्च 2025 आरोग्य विभागाकडे नसून आता हा वैद्यकीय विभागाकडे हस्तांतरण करण्यात यावा असं 6 मार्च 25 ला अध्यक्ष महाराज शिरा झाला। मग 28 मार्च 25 ला हा विषय प्रियंका कांगीरकर कक्ष अधिकारी यांच्याकडे आला। मग 10 एप्रिल 25 सदर विषयाचा अहवाल सचिवांना पाठवण्याच्या संदर्भातला एक निर्णय केला गेला। मग असा एक पुन्हा विषय आला की वैद्यकीय शिक्षण विभागाने केलं की मेडिकल एज्युकेशन युनिव्हर्सिटीने करावं। मग 24 एप्रिल 2025 हा विषय कुल सचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे स्वयंस्पष्ट अभिप्राय मागण्यासाठी आला। मग अध्यक्ष महाराज 6 मे 25 आणि त्याचा हा पूर्ण प्रवास आहे, मी कधीही झेरॉक्स आपल्याला देईल। अध्यक्ष महाराज प्रवास संपत नाही अध्यक्ष महाराज, संपत नाही आहे। म्हणजे विश्वगौरव युगपुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींनी एक विषय विश्व स्तरावर नेला आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की 71 दिवसात 177 देशांनी मंजुरी दिली, 177 देशांनी। आणि हा आमचा अध्यक्ष महाराज हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिवस झाला, पण आमचा योग आयोग व्हायला कधी योग आयोग येईल माहिती नाही। मी मंत्री महोदया माधुरीताईंना माझी विनंती आहे, मी विस्तृत यावर बोलणार नाही पण ही चांगली घटना नाही। माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात जर आपण केंद्रातून प्रत्येक योजना महाराष्ट्रात यावी यासाठी इतका प्रयत्न करतोय, आपल्या मनात एकच भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र देशात नव्हे जगात वेगाने पुढे जावा, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हा भाव आहे। आणि योग आयोगाच्या एवढी कंजूशी का? आज मुख्यमंत्री महोदय आहे, तुम्ही कृपया घोषणा करावी की 8 दिवसामध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल। अध्यक्ष महोदय की 2016ला आपण विधानसभेला हे बिल पारित केलं आणि त्यानंतर आपण आपल्या राज्यपाल कार्यालयाकडनं
ते माननीय राष्ट्रपती यांना मंजुरी करता पाठवण्यात आलं. अध्यक्ष महोदय, त्यावेळेस 2019ला 16 जानेवारी 19ला आपल्याला केंद्राचं एक पत्र आलं अध्यक्ष महोदय, की त्यांनी सांगितलं की तुम्हाला आयोग स्थापन करण्याची गरज नाही, कारण केंद्र आयोग स्थापन करते, आणि त्यामुळे त्यांनी ते आपलं बिल स्थगित ठेवण्याचं पत्र आपल्याला दिलं. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर आपण 8 एप्रिल 2025ला आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे बिल आपण मागं घेतलं. ते विधेयक जसं आपण सांगितलं तसं विधी व न्याय विभागाकडे आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय की आयोग स्थापन करून हे जे रजिस्ट्रेशनचा जो मुद्दा होता, तर ते रजिस्ट्रेशन पण आपण आयोगाकडनंच करावं याची आपण त्याच्यात जोड दिली सुधीर भाऊ. आणि मी तुम्हाला ह्याच्यामध्ये आश्वस्त करू इच्छिते, कारण सुधीर भाऊ, आत्ता आपण आपल्या राज्यामध्ये जसं केंद्राला आयुष मंत्रालय आहे तसं राज्याला पण आपण आयुष मंत्रालय पण स्थापन करावं, ही मागणी आम्ही पण आमच्या खात्यातर्फे मुख्यमंत्र्यांना केलेली आहे की आपणही आयुष मंत्रालय स्थापन करावं. आणि अध्यक्ष महोदय, आपण त्याप्रमाणे जवळजवळ 5 वर्षाचा अभ्यासक्रम शिकवण्यास आपण ही मंजुरी पण दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे 3 महाविद्यालय आहेत, सातारा, कोल्हापूर आणि संभाजीनगर. येथे हा अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाने ऑलरेडी परमिशन दिलेली. अध्यक्ष महोदय, तर मी मुख्यमंत्री साहेब इथे आहेत अध्यक्ष महोदय, त्यांच्या साक्षीने सांगते की आम्ही लवकरात लवकर ही आयोगाची स्थापना करू. म्हणजे फक्त प्रक्रियेमध्ये जेवढा वेळ लागेल ती प्रक्रिया पण फास्ट करू, आणि आयोगाच्या बरोबर आपण आयुष मंत्रालय स्थापन करण्याची पण प्रक्रिया